महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत झुमुकळ्याची भाजी. गोडची भाजी पण असं पण म्हणता या भाजीला. चला तर बनवूया. घेतली ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. मस्त सुकून घेतलं पाणी. घेतली तिला आणि छान अशी बारीक कापून घेतली आहे. चटणी घेतली ते 2 चमचे चटणी घेतली. लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी 10 ते 12. थोडंसं जिरं घेतलं आहे. असं टेचून घेऊया. त्यासाठी इथे कढई ठेवली आहे. कढई छान गरम होऊ द्यायची. भाजीसाठी तेल टाकून घेऊया. 4 पळ्या तेल टाकून घेतले आपण. तेल छान गरम होऊ द्यायचं. छान गरम झालं. मी 2 कांदे घेतले, बारीक असे कट करून घेतले. कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. छान परतून घेतला आहे. सोनेरी रंग आल्यापर्यंत आपण कुटून घेतलेली चटणी ॲड करते. चटणी छान तेलात परतून घ्यायची आहे. आपण कापून घेतलेली भाजी ॲड करते. भाजी छान परतून घ्यायची आहे. भाजी छान परतून घेतली. आपण चवीनुसार मीठ घालूया. थोडीशी हळद घालते. घेतले छान असं टाकून घेऊया. बेसन पीठ टाकून भाजी छान परतून घ्यायची. छान भाजी परतत राहायची बारीक गॅसवर. भाजी कोरडी होईपर्यंत भाजी परतून घेऊया. हे बघ आपण छान परतून घेतली आहे. बघा किती छान झाली आपली भाजी. तुम्हाला अशी भाजी आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा. खूप छान लागते ही भाजी. ज्याला आवडत नसेल तो पण अशा पद्धतीने केलेली भाजी खाऊ शकतो. आपली भाजी ही तयार झाली आहे. तुम्ही अशी भाजी करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.